श्री गणेशाय नमः. श्रीमद भागवत कथासार स्कंद दुसरा अध्याय तिसरा. उपासना वर्णन. हरिभक्ता वाचून शारीरधिकांचे व्यर्थ. श्री शुक म्हणतात, वेदाध्ययनजन्य तेज इच्छिणाऱ्यांनी ब्रह्मस्पतीचे, रूपेच्छुने गंधर्वांचे, कीर्ती इच्छिणाऱ्यांनी विष्णूचे, कामेच्छुने चंद्राचे आणि एकनिष्ठ भक्ताने मायातीत परमेश्वराचे पूजन करावे. भगवत भक्तांच्याच ठिकाणी दृष्टी पडणारे भगवत विषयक निश्चल प्रेम उत्पन्न होणे हीच इहलोकी यजन करणाऱ्यांना होणारी पुरुषप्राप्ती होय. शौनक म्हणतात, एवढे ऐकल्यावर भरतश्रेष्ठ परीक्षिताने शुक महर्षीला पुन्हा दुसरे काय विचारले ते, हे सुता तू आम्हाला सांग. भगवान शुक व परीक्षित राजा दोघेही कृष्णपरायणच असल्याने या साधूंच्या समागमामध्ये ईशकथाच झाल्या असल्या पाहिजे. हे सुता, हरिकथोच्चारण न करणारी मनुष्याची जिव्हा बेडकाच्या जिव्हेसारखी असून पराक्रम न ऐकणारे कान खरोखरच बिळेच होत. भगवत भक्तांच्या चरणाची धूळ न मिळविणारा मानव जिवंत शैव होय. हे सुता, तुझे भाषण चित्तवेदक आहे व तू श्रेष्ठ भगवत भक्त आहेस. तेव्हा आत्मज्ञान निपुण शुकांनी राजाच्या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते तू आम्हाला सांग. द्वितीय स्कंदातील तिसरा अध्याय समाप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री कृष्णाय नमः. श्री गणेशाय नमः. श्रीमद भागवत कथासार स्कंद दुसरा अध्याय चौथा. परीक्षिताचा सृष्टीविषयक प्रश्न. शुकदेवांनी केलेला कथारंभ. सूत म्हणतो, शुकाचार्यांचे आत्मतत्वबोधक भाषण श्रवण करून कृष्णाकडेच परीक्षिताचे शुद्ध मन लागले. भौतिक ममतेचा त्याने त्याग केला. राजा म्हणतो, अतर्क्य असलेल्या या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय ही व्यापक भगवान आपल्या मायेने कशी करतो हे जाणण्याची मला अजूनही जिज्ञासा आहे. या माझ्या संशयाचे आपण निरसन करावे. सूत म्हणतो, हरिगुण कथांविषयी राजाने अशी प्रार्थना केली असता श्री शुकांनी ईशस्तवन करून कथनास सुरुवात केली. श्री शुक म्हणतात, ज्याचे कीर्तन, स्मरण, निरीक्षण, वंदन, श्रवण व पूजन लोकांच्या पातकांचा तात्काळ नाश करीते त्या पुण्यकीर्ती परमेश्वराला नमस्कार असो. ज्ञानी पुरुषांचा आत्मा वेदत्रयमय, धर्ममय, तपोमय व ब्रह्मशंकरादी निष्कपट महात्म्यांनाही ज्यांची मूर्ती आश्चर्यपूर्वक अवलोकनीय आहे तो हा राजाधिराज भगवान प्रसन्न हो. ज्याच्या चरण ध्यानरूप समाधीमुळे शुद्ध झालेल्या बुद्धीने विवेकी पुरुष आत्मतत्व जाणीत असतात आणि यथामती कथन करीत असतात तो भगवान मुकुंद मजवर प्रसन्न हो. ज्याच्या मुखकमलातील ज्ञानमय मकरंदाचे भक्तांनी पान केले त्या महातेजस्वी भगवान व्यासांना नमस्कार असो. नारदाला ब्रह्मदेवाने हेच सांगितले व ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष हरीने हेच सांगितले. द्वितीय स्कंदातील चौथा अध्याय समाप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्णाय नमः.